नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज 24। बातमी आशीची बदल घडवेल। दानापूर येथे विविध ठिकाणी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी। दानापूर येथील जिल्हा परिषद कनिष्ठ प्राथमिक कन्या शाळेत आज दिनांक 3 जानेवारी रोजी स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, पहिल्या महिला शिक्षिका व मुख्याध्यापिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। मुलींची शिक्षणासाठी पहिली शाळा काढून त्यांना शिक्षणाची दारे खुली करण्याचे काम सावित्रीताईंनी केले। मुली, महिला आज सर्वच क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती करत आहेत। दगड धोंडे शेण गोळे झेलून ज्यांनी स्त्री मुक्तीची वाट मोकळी केली त्या सावित्रीबाईंना जिल्हा परिषद कनिष्ठ प्राथमिक कन्या शाळेच्या वतीनं विनम्र अभिवादन करण्यात आलं। या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका नैनाताई कळंबे, जयश्री सिसोदिया, संगीता ठोंबरे, वैशाली नवलकार, अनुराधा डिवरे, शिक्षक संभाजी सुताडे, नितीन वानखडे, सचिनजी ठोंबरे सर उपस्थित होते। यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर शाळेतील मुख्याध्यापिका व शिक्षकांनी प्रकाश टाकला। तसेच मुली सावित्रीबाई यांची वेशभूषा करून आल्या होत्या, त्यांचेही पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं। मुलींची समयोचित भाषणे पार पडली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिनजी ठोंबरे सर तर आभार प्रदर्शन संगीताताई ठोंबरे मॅडम यांनी केलं। त्याचप्रमाणे दानापूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे सुद्धा सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली। सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन व हारार्पण करण्यात आले। यावेळी गावातील गणमान्य नेते, कार्यकर्ते, पत्रकार, हिवरखेड पोलीस स्टेशनचे दानापूर बीट जमादार चव्हाण, इंगळे व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र नंदन न्यूज चॅनल करिता तेल्हारा तालुका प्रतिनिधी नंदकिशोर नागपुरे।